नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वरत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या 3 कारणांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार. सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या 3 कारणांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार. पण अशी कोणती ती 3 कारणं आहेत की ज्या 3 कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या 3 कारणांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार. पण ही 3 कारणं कोणती की ज्या 3 कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार? चला जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, जर कारणांचा विचार केला तर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कारणे बघूयात. बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय कारणांमध्ये 2 कारणं अत्यंत महत्वाची आहेत. याच्यामधलं पहिलं कारण म्हणजे मित्रांनो अमेरिका. आपल्या सर्वांना माहिती आहे की अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी उत्पादन वाढीची शक्यता आहे. आणि याच्यामुळे झाले काय मित्रांनो की अमेरिकेतील असणाऱ्या या वातावरणामुळे आपल्याला की बाबा अमेरिकेत उत्पादन वाढणार म्हणून सीबॉटवर मोठ्या प्रमाणात आपल्याला बाजारभावात घट दिसली. आणि बाजारभाव जो की $11 प्रतिबुशेलच्या आसपास होता तो तब्बल $9.30 प्रतिबुशेल्स पर्यंत आला होता. आणि मी तेव्हाही म्हटलं होतं आणि आजही म्हणतो की या खालच्या स्तरावर बाजारभाव अजिबात टिकणार नाही. आणि तसं झालं मित्रांनो. आणि सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बाजारभाव तुम्हाला सांगतो जवळपास $9.70 ते $9.80 प्रतिबुशेल्सच्या इथपर्यंत आलाय. भविष्यात बाजारामध्ये सुधारणा कायम राहणार आहे, कारण जे काय वाईट साईड व्हायचं होतं ते सगळं होऊन गेले. म्हणजे अमेरिकेमुळे भाव घटायचा तो घटला. आता अमेरिकेत उत्पादन थोडं सुद्धा कमी झालं, जे की होत असते बरं काय, तर त्यामुळे बाजारभावात आपल्याला तेजी दिसणार. आणि यामुळे देशात सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड नाही पण एक 100-200ची तेजी या एका कारणामुळे दाखवू शकतो. त्यानंतर मित्रांनो, आता जागतिक बाजारामध्ये तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात भाव कोसळले. आता काय होते याच्यामुळे तुम्हाला सांगतो की ब्राझील आणि अर्जेंटिना या 2 देशांमध्ये आता पेरणी आहे. ब्राझीलची पेरणी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यात होत असते, तर अर्जेंटिनाची पेरणी जवळपास ही आपल्याला नोव्हेंबर महिन्यात होताना दिसते. आता मला सांगा, एखाद्या मालाला भावच नाही तर शेतकरी मग त्या असणाऱ्या पिकाची लागवड जास्त करणार का ज्याला भाव आहे त्याची लागवड करणार? तर ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे की ज्याला भाव मिळतो त्याची लागवड करणार. मार्केटमध्ये भाव कशाला आहे? तर मार्केटमध्ये सध्याच्या कंडिशनला गव्हाला खूप चांगला भाव आहे, मक्याला खूप चांगला भाव आहे. म्हणून ब्राझील आणि अर्जेंटिना इथला शेतकरी हा आता सोयाबीन ऐवजी मक्याला पसंती देऊ शकतो, गव्हाला पसंती देऊ शकतो, ज्यामुळे पेरणीचं क्षेत्र कमी होऊन पुढच्या वर्षी उत्पादनात घटेल. आणि याच्यामुळे मित्रांनो भविष्यात आपल्याला मागणी पुरवठ्यात जो गॅप दिसणार आहे, यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा जो आहे मित्रांनो हा 5,000 पार होताना या महत्त्वाच्या कारणामुळे दिसू शकतो. हां, मे बी यासाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल आणि आपल्याला ही गोष्ट कंप्लीट करायला डिसेंबर पण उजाडू शकतो, परंतु ही शक्यता 100%.
आता त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर लक्षात घ्या की तिसरं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं, तर देशांतर्गत बाजारामध्ये आपण बघितलं की महाराष्ट्रात मराठवाडा, त्यानंतर विदर्भ आणि खानदेश या 3 ठिकाणी सोयाबीनची शेती मोठ्या प्रमाणात होती. आणि इथं काय आहे की जे आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये मोठा फटका सत्ताधारी पक्षाला बसला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी नाराज करायचं नाही असा सूर चालू आहे. आणि यामुळे आपल्याला बाजारभावात तेजी दिसणार, कारण काय की महाराष्ट्रामध्ये निवडणुकासुद्धा येतात आणि यामुळे आपल्याला जो हमी भाव सरकारने ठरवला किती आहे 4892, तर याच्या आसपास एक तर सरकार खरेदी करेल किंवा सरकार काय करेल की काही व्यापाऱ्यांना पेमेंट देईल, बा तुम्ही खरेदी करा, आम्ही तुम्हाला 20-25% रक्कम देऊ, या ठिकाणी असं केलं जाणार. किंवा सरकार काय करेल, जसं मध्य प्रदेशमध्ये झालं की बाबा जेवढा फरक रेटमध्ये, समजा आता आजच्या कंडिशनला आपल्या एका मित्राला 4400चा रेट मिळाला, म्हणजे नवीन हंगामाबद्दल सांगतो, आणि सरकारचा हमी भाव 4892, तर सरकार असा विचार करत आहे की जो फरक आहे 4892 मायनस 4400 म्हणजे 492 रुपये हे क्विंटल मागं त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती डायरेक्ट पावती बघून टाकायचे. आता सरकार याच्यामधलं कोणतं प्रिफर करते हे बघावं लागेल, परंतु सरकारच्या यापैकी एकाही धोरणाचं इम्प्लिमेंटेशन झालं जे की होण्याची दाट शक्यता आहे, तर तुम्हाला सांगतो बाजारभावाला आधार मिळणार. आणि अमेरिकेतील परिस्थिती, ब्राझील व अर्जेंटिनातील परिस्थिती व खुद देशांतर्गत बाजारातील परिस्थिती, या सर्व गोष्टींमुळे आपल्याला जर दिवाळीच्या नंतर डिसेंबरच्या मे बी आसपास जर पाचराचा भाव मिळाला तर आश्चर्य वाटेल नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे. आता तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आणि व्हिडिओ नेहमीप्रमाणे आवडला तर लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करा, आणि यामुळे आपल्या सर्वांना येणारे व्हिडिओ तर मिळतच राहील. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.